नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे अळूचं फतफतं. तर हे बघा, आता इथे हे कुकर घेतलाय आणि हे मी गॅस पेटवत आहे. प्रत्येक जण अळूचं फतफतं हे वेगवेगळ्या प्रकाराने करत असतं. कोणी आधी फोडणी देतं, कोणी नंतर फोडणी देतं, कोणी आधी चांगलं शिजवून घेतं, कोणी नंतर चांगलं शिजवून घेतं. तर मी दोन्ही प्रकारे करते. तर आज मी जी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ती संपूर्णतः डिफरंट आहे बघा. पहिलं तुम्ही त्याच्यामध्ये कुकरमध्ये जरा बरंचसं तेल घालून घ्या. तेल घालून घेतल्यावर तुम्ही काय करा, त्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी, अगदी थोडंसं जिरं आणि हिंग, थोडा हिंग, दाखवते तुम्हाला मी. सगळं आधी खाली काढून घेते, म्हणजे मग आपल्याला ते पटापट घालायला बरं पडतं. मी तुम्हाला घालता घालता नावं पण दाखवणार आहे, काय काय मी घातलंय ते. पहिलं जरा तेल तापू दे. हे बघा, तेल आपलं आता बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर सर्वप्रथम मी अगदी पाव चमचा मेथीचे दाणे घालत आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग घालत आहे. अगदी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मेथी, मोहरी आणि हळद, पाव चमचा हळद. बस एवढंच आपल्याला घालायचंय पहिलं. ह्याच्यानंतर काही लोक लाल मिरच्या सुद्धा घालतात, काही नुसत्या हिरव्या घालतात, काही दोन्ही मिक्स करून घालतात. ही प्रत्येकाची आवड आहे, त्यांनी तसं घालायचं आहे. मी इथे 2 मिरच्या घेतल्या. हे बघा, 2 मिरच्या मी अशा इथे कापून घेतल्या आहे. ही बघा, 2 मिरच्या आणि थोडा कढीपत्ता. मस्त तेल आपलं टाकलेलं आहे. अंगावर नुसतं फुलत आहे. आणि ही बघा, जवळजवळ एक अख्खा लसूणचा मी कांदा असा ठेचून कापून घेतलेला आहे. तो अख्खा घालायचा, मग छान वास येतो त्याला. मस्त सुगंध सुटलेला आहे आणि फोडणी अशी खमंग बसली ना की आपला अळू एकदम सुंदर होतो. आता ही फोडणी खूप छान बसलेली आहे. म्हणजे मी जराशी साखर टाकत आहे. काही लोक गुळ पण टाकतात. हे बघा, इथे अळू स्वच्छ धुवून याचे देठ कापून आणि पानं तुडून घेतलेली आहे, ती सगळी टाकायची. मी म्हटलं ना, कोणाची पद्धत वेगळी असते, कोणाची पद्धत वेगळी असते. पण कुठच्याही पद्धतीने अळू केलं तरी अळूची भाजी ही नेहमी खासच लागते.
पण तुम्ही एकदा ही पद्धत अवलंबून बघा, ही खूप छान पद्धत आहे. ते काय संपूर्ण छान असे तेलामध्ये घोळून घ्यायचे, म्हणजे त्याची जो खाजरं अळू म्हणतात की नाही ते निघून जातं, हे असं तेलामध्ये छान फोडणी केल्यामुळे. बघा आता हे झाल्यावर काय करायचं, थोडं अळू मी टाकून घेते आणि छान गोळा होईपर्यंत तुम्हाला त्याला हलवायचं आहे. घाई करून त्याला पाणी नाही टाकायचं, चांगला गोळा झाला पाहिजे, म्हणजे मग त्याची खाज जी असते की नाही ती निघून जाते. थोडं सांडलं आपलं अळू, ते मी घालते याच्यात. बघा मस्त गोळा आता झालेला आहे. आता मी पुन्हा आता अजून थोडं अळू याच्यावर टाकून घेते. जेवढा छान गोळा तुम्ही कराल की नाही तेवढं ते अळू तुम्हाला खूप छान लागणार आहे. आता मी हे सगळं अळू शेवटचं टाकत आहे. काही लोक कांदा सुद्धा घालतात अळू, काही लोक घालत नाही, पण दोन्ही पद्धतीने छान होतं. मी दोन्ही पद्धत करते, आज कांदा न घालता बनवत आहे. बघा आता आपलं पूर्णपणे हे गोळा झालेला आहे. हा बघा मी तुम्हाला दाखवते, हा असा गोळा झाला पाहिजे. आता काय करायचं, ह्याच्यावर तुम्ही हे मी इथे चणा डाळ भिजत घातली आहे, तर तुम्ही चणा डाळ घालू शकता किंवा चण्याचं पीठही घालू शकता, पण चणा डाळ घातली तर जरा छान चव येते, म्हणून मी चणा डाळ घालत आहे. हे 2 तास आधी मी त्याला भिजत ठेवलं होतं, म्हणजे ती छान शिजली जाते. बघा चणा डाळ घातली आणि इथे मी हे शेंगदाणे भिजत घातले आहे. हे सुद्धा काही लोक सालं सोलून घालतात, तुम्हाला हवे तर सालं सोलूनही घालू शकता किंवा सालासकटही घालू शकता. मी सालासकटच घालत आहे. बघा आणि आता पुन्हा मी याला एक सुंदर असं ढवळून घेत आहे. डाळ शेंगदाणे सगळं एकत्रच घालायचंय आपल्याला, काहीही ठेवायचं नाहीये. अगदी झटपट आणि छान अळू होतं हे. आता मीठ टाकायचं, मीठ मात्र थोडं टाका, पालेभाज्यांना थोडं मीठ असतं, अळूमध्ये सुद्धा थोडं असतं. आणि मी आता ह्याच्यामध्ये धणा जिरा पावडर थोडी टाकत आहे. हळद आपण पूर्वी टाकलीच आहे,
त्यामुळे हळद पुन्हा टाकायची गरज नाहीये. हिंगही आपला टाकून झालेला आहे. आणि इथे हा माझ्याकडे गोडा मसाला आहे बादशाचा. बादशाचा गोडा मसाला जर तुम्ही टाकला तर अळूला अप्रतिम चव येते. थोडासा टाकायचा, 1 चमचाभर, जास्त नाही टाकायचा. माझ्याकडे थोडाच होता, तो मी आता टाकून दिला आहे. हा बघा. त्यानंतर इथे हा मी MDHचा किचन किंग मसाला घालते, तो थोडा घालायचा. ज्याऐवजी गरम मसाल्याचं वाटप काही लोक घालतात, तर आपल्याला जर वाटप नको असेल तर आपण हा मसाला घालायचा. आणि लाल मिरचीच्या ऐवजी थोडंसं लाल तिखट घालते. पण आपण लक्षात ठेवायचं की आपण मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे आपण ते सांभाळूनच घातलं पाहिजे. आता आपले सगळे मसाले घालून झाले आणि आपले सगळे इंग्रेडियंट्स सुद्धा घालून झाले. फक्त आता अळू खाजरं 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 म्हणतात, म्हणून ह्याच्यामध्ये आपण चिंच नाहीतर कोकम काहीतरी टाकायचं. जे अवेलेबल असेल ते टाकायचं. समटाईम मी चिंचेचा कोळ करून सुद्धा टाकते, समटाईम कोकमही टाकते. तर आज मी तुम्हाला कोकमांचं दाखवणार आहे. आज घाईघाईत चिंच घालायला विसरले. चिंच कसं कोळ काढून मग तो घालावा लागतो, तर आज मी त्याला विसरले, म्हणून मी साधारण ही बघा, तसे तुमचं कोकम किती आंबट गोड असतील त्याच्यावर अवलंबून तुम्ही कोकम टाकायची. आणि हा बघा, एवढा गुळाचा मी खडा टाकत आहे. आणि पुन्हा आता ह्याला थोडं पाणी टाकून, ह्याला थोडं पाणी टाकते आणि छान असं हे ढवळून घेते. आधी हे तेलात परतल्यामुळे त्याची आता संपूर्ण खाज निघून गेलेली आहे. आणि शिवाय आता कोकमही घातली आहेत आपण, म्हणजे याला बिलकुल खाज लागणार नाही. जरासं पाणी घेऊन बघा, अप्रतिम चव आलेली आहे. मीठ सुद्धा बरोबर आहे. आता थोडं वरतून पाणी घालते, म्हणजे खाली आपल्याला लागायला नको. आणि कुकर लावून चांगल्या 3-4 शिट्या काढायच्या. म्हणजे काय होतं, झाकण काय करायचं, कुकरला रबर आणि शिटी मात्र आवर्जून लावा, विसरू नका. आणि चांगल्या 3-4 शिट्या काढा आणि मीडियम गॅसवर ठेवा. अगदी मोठा नाही ठेवायचा, अगदी बारीकही नाही ठेवायचा. मीडियम गॅसवर चांगल्या 3-4 शिट्या काढायच्या. हे बघा. आणि तत्पूर्वी तुम्हाला एवढंच सांगायचं, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल हे फक्त कुकिंगचं नसून डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशा, एव्हरीथिंग इन वन असं चॅनल आहे. तर जरूर भेट द्या. आता मी तुम्हाला 3 शिट्या झाल्यानंतर पुन्हा दाखवते की आपलं अळू कितपत शिजलं आहे ते. बघा, आता 3 शिट्यानंतर मी पूर्ण हवा काढून टाकली आहे आणि तुम्हाला आता दाखवते. मस्त अळू झालेलं आहे आपलं. आणि तुम्ही ते आता चमच्याने घोटू शकता किंवा रवीने घोटू शकता. मी इथे चमच्याने घोटत आहे. आणि हे गरम गरम असतानाच घोटायचं, नाहीतर मग त्याला चोथा पाणी होण्याची शक्यता असते. म्हणून मला असं छान घोटून घ्यायचं. मस्त आपलं अळू झालेलं आहे. सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे. आणि असं दबदबीत फतफत अळूचं म्हणतात तसं झालेलं आहे.
हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे, ह्याचा लुक तुम्हाला दाखवत आहे. हा बघा, हा बघा ह्याचा लुक, हा बघा. तर अशा प्रकारे अळू पण तुम्ही सुद्धा बनवायचं आहे. आणि जरासं खाऊन बघते चव बरोबर आहे का विथ शेंगदाणा. वाव, एकदम अप्रतिम झालेलं आहे. आंबट गोड तिखट अशी छान चव आलेली आहे. बाय.